तुम्हा सगळ्यांना माहितीये कुरुक्षेत्रावरती पांडव आणि कौरव यांच्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळी युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाच्या मनामध्ये करुणेची भावना म्हणजे दया भावना निर्माण झाली. कारण हे सगळे आपलेच बंधू आहेत, आपलेच सगळेजण सगळे सोयरे आहेत, यांच्यासोबत युद्ध करून काय मिळणार हे भाव जेव्हा त्याच्या मनामध्ये निर्माण झाले तेव्हा त्याचे हातपाय थरथर कापू लागले. त्याची अवस्था अत्यंत वाईट अशी झाली. त्याच्या अंगामध्ये जे युद्ध करण्यासाठी जे स्फुरण चढलं होतं, जी वीरश्री संचारली होती ती सगळी संपुष्टात आली आणि तो एकदम गलितगात्र झाला. त्यांनी हातातली शस्त्र खाली टाकून दिली. ही अर्जुनाची अवस्था बघून कृष्णाच्या मनामध्ये मात्र चिंता उपस्थित झाली. कारण पांडवांपैकी अर्जुन हा सगळ्यात वीर असा योद्धा होता. तोच जर का असा गळाठून गेला तर पांडव हे नक्की हरणार ही कल्पना कृष्णाला होती. त्यावेळी अर्जुनाला उपदेश करण्यासाठी श्रीकृष्णाने सांगितली ती श्रीमद भगवत गीता. आणि आज आहे गीता जयंती. ही श्रीमद भगवत गीता ही सर्वश्रेष्ठ का मानली जाते? कारण यामध्ये ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, सांख्ययोग आहे, कर्मसन्यास आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता ही महाभारतातील भीष्म पर्वामध्ये येते. ही गीता धर्माच्या पलीकडची आहे. ही गीता कोणत्याही धर्मापुरती लिमिटेड अशी नाहीये. त्यामुळे आजही गीता आपल्या सगळ्यांना उपदेश करण्याचं काम करते. ती धर्माच्या पलीकडे असल्यामुळे तिच्यामध्ये वैश्विक असा भाव आहे. यामुळे ही श्रीमद भगवत गीता जगामध्ये वैश्विक आणि सर्वश्रेष्ठ आहे. धन्यवाद.